आता पाहूयात गावगाडा सुपरफास्ट। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढलाय। शासनाने सेवेत कायम करण्याच्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे कर्मचारी संतप्त झालेत, तर आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारी सेवेत कायम होण्यासाठी त्यांनी एल्गार पुकारलाय। शासन आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। कोकणात आज गौराईचं आगमन होतंय। कोकणात मुखवट्यांची गौरी आणि खड्यांची गौरी असे दोन प्रकार आहेत। पाणवठ्यावरच्या पायवाटेनं चालत गौरीची विशिष्ट गाणी म्हणत कोकणात गौरीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे। या दिवशी माहेर वाशिणीला विशेष मान दिला जातो। रायगडमध्ये खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथील नितीन म्हात्रे यांनी गणेशोत्सवानिमित्त शहर आणि गाव यांच्यातील फरक दाखवणारा देखावा उभारलाय। या देखाव्यात शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन यांच्यातील फरक दाखवून त्यांनी सुंदर संदेश दिलेला आहे। जळगावच्या नेहरू चौक मित्रमंडळातर्फे राजस्थान येथील खाटूश्याम मंदिराची आरास तयार करण्यात आली आहे। ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। जळगावचा राजा म्हणून या मंडळाची ख्याती असून मंडळाचं यंदाचं 42वे वर्ष आहे। हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेतोय। रत्नागिरीतील भक्ताने सुपारीवर अष्टविनायक रेखाटलेत। देवरुख येथील युवा चित्रकार विलास रहाटे यांनी सुपारीवर अष्टविनायक रेखाटले। यापूर्वी त्यांनी अक्षदांपासून गणरायाचं चित्र साकारलं होतं। यवतमाळच्या सिंघाणिया नगरातील जिरापुरे लेआउट या ठिकाणी श्रीकांत तिजोरे यांनी गणेशोत्सवानिमित्त खास ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवणारी अनोखी सजावट साकारली आहे। तिजारे यांनी आपल्या निवासस्थानी गायीवर बसवलेल्या गणपती बाप्पाची स्थापना केली। या ग्रामीण जीवनाचं वास्तव दर्शन घडवलेल्या शेतीचा देखावा यवतमाळकरांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतोय। रत्नागिरीतील सोमेश्वर गावात मयूर भितळे या तरुणानं भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा देखावा साकारलाय। पूर्णपणे इको फ्रेंडली असलेल्या देखाव्यात बाप्पा डॉक्टरांच्या रूपात पाहायला मिळतात। रत्नागिरीतील असलेली आरोग्य व्यवस्था आणि या रुग्णालयातून रुग्णांना उपचारासाठी मिळणारी मोफत सेवा या माध्यमातून घरगुती गणेशोत्सव साकारण्यात आलेला हा देखावा लक्षवेधी ठरतोय। जळगावात वज्रेश्वरी मंडळातर्फे शिवनेरी किल्ल्याचा देखावा साकारण्यात आलेला आहे। तर शिवजन्मोत्सवाची आरास शिवजन्मापासूनची त्यांनी साकारली आहे। या देखाव्यासाठी भाविक मोठी गर्दी करताय। हुबेहूब शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती मंडळानं साकारली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा तरुणांपर्यंत पोहोचावा या उद्देशानं ही आरास साकारण्यात आली आहे। येवला शहरातील डीजे रोड येथे गणेशोत्सवानिमित्त नवभारत मित्र मंडळानं उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा साकारलाय। या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे यंदा तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती सन्मित्र गणेश मंडळानं साकारली आहे। हा देखावा 6 सुवर्णद्वारांची कलात्मक रचना आणि शेष नागावरील विष्णूची मूर्ती भाविकांना विशेष आकर्षित करते। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करतायत। भिवंडीत शामरुख बाग दिवाणशहा दर्गा परिसरात भाजी विकणारा शकील बेचन अन्सारी याचा तलावात पडून मृत्यू झाला। भाजी विक्रेता तलावाच्या काठावर उभा असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो तलावात पडला। तलावाभोवती सुरक्षा भिंत बांधण्यात आलेली नाही। तलावाभोवती लवकरात लवकर सुरक्षा भिंत किंवा रेलिंग बांधण्यात यावी अशी मागणी यामुळे होते। वर्ध्यात कोरा येथे गॅस सिलेंडरमुळे घराला आग लागली। अनिल सायकाटे यांच्या घरात आग लागली होती। या आगीत छत, अन्नधान्य, जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे। सुदैवाने जीवितहानी